स्वप्नील, मला मगाशी पण सांगायचं होतं आणि मगाशी जो सांगलीमध्ये आता उल्लेख केला की 102 वर्षाच्या आजीबाई एवढ्या उत्साहाने मतदानासाठी आल्या, तशीच एक गोष्ट मी सांगणार की जसा पुण्यात सातत्याने या मतदारांना मतदान करण्याचा अधिकारच मिळालेला नाही, यादीत नाव नाही, अशा ज्या त्यांच्या दृष्टीने वाईट गोष्टी घडतात त्यातली एक चांगली गोष्ट मुद्दाम सांगतो आणि मग थांबतो. हर्षल नावाचा एक तरुण आपल्याबरोबर आहे, हैदराबादहून मुद्दाम आलाय, त्याचं नाव पुण्याच्या यादीत आहे कारण तो मूळचा पुणेकर आहे आणि तो केवळ मतदानासाठी आज एक दिवस इकडे आलाय. आज पहाटे आला, मतदान करून आता 4:30च्या गाडीने पुन्हा हैदराबादला जाणार आहे. काय सांगशील नेमकं, काय कशासाठी आला, काय होतं मनात नेमकं? युअर वोट इज युअर व्हॉइस. माझा मत हे माझं आवाज आहे आणि तेच मी व्यक्त नाही केलं तर पुढच्या 5 वर्ष मला दुसऱ्यांचा आवाज ऐकावा लागतील. ते मला नको होतं. मी फक्त याच्याकरता आलो. 2 दिवस तत्काळचं तिकीट बुक केलं, इथे आलो आणि मतदार यादीत नाव नाही ठीक आहे, पण मला अजून एक चांगला अनुभव असा आला की मी मतदान करून नंतर मित्रांना भेटायला म्हणून वैशालीला चाललो होतो. तेव्हा मला रिक्षामध्ये बसलो, तिथे उतरलो, त्याने बघितलं की मी मत करून आलो. त्याने 17 पैकी फक्त 2 रुपये घेतले आणि 15 रुपये तुला माफ, तू आज मतदान करून आलेला आहेस. आणि असं क्या बात आहे. मला असं वाटतं की हे अतिशय अतिशय उत्साहवर्धक चित्र आहे की तरुणांना मतदान करावं असं वाटतंय आणि तरुणांनाच नव्हे तर सगळ्यांना मतदान करण्याकरता प्रोत्साहन देणाऱ्या योजना मग पुणेकरांनी तर मिसळमध्ये सवलत असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टीमध्ये सवलत असेल अशा जाहीर केलेल्या आहेत.